आंब्याचा सीझन आहे तर आंब्यापासून बनणाऱ्या बऱ्याच रेसिपी आपण सगळेच सध्या बनवत आहोत. आज आपण बनवणार आहे कमी साहित्यात सोप्या पद्धतीने आंब्याचे लाडू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 आंबे स्वच्छ धुवून त्यांना बारीक कट करून त्यांचा गर काढून घेते. मला ना हे असे चौकोनी कट मारून त्याचा पल्प काढून घ्यायची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग वाटते. आता हा सर्व गर एका ग्राइंडरमध्ये फिरून बारीक करून घेऊयात. एका कढईमध्ये 1 कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सोप्या भाषेत सुक्या नारळाचा चुरा टाकून घेऊ आणि तो सोनेरी रंगावर येईपर्यंत त्याला छान परतून घेऊया. हे खोबरं परतताना ना खूप छान सुवास येतो. आता यामध्ये वाटून घेतलेला आंब्याचा गर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊ. साधारण 3 ते 4 मिनिटांनी यामध्ये टाकूयात अर्ध्या वाटीपेक्षा कमी एवढी साखर आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात. साखर घातल्यानंतर हे मिश्रण पातळ होतं म्हणून 3 ते 4 मिनिट हे मिश्रण हलवत राहायचं. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेऊयात आणि चिमूटभर वेलची पावडर टाकून त्याला दाटसर होईपर्यंत ढवळत राहूयात. साधारणतः या कन्सिस्टन्सीला आल्यावर आपण गॅस बंद करून घेऊयात. हे लाडूचं मिश्रण आपण छान पसरून घेणार आहोत प्लेटमध्ये आणि 5 ते 10 मिनिटासाठी आपण त्याला थंड करायला ठेवणार आहे. आणि आता हाताला थोडंसं तूप लावून आपण याचे गोल गोल असे लाडू वळून घ्यायचे आहेत. आता हा लाडू डेसिकेटेड कोकोनटमध्ये हलकाच कोट करून घेऊयात. अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व लाडू बनवून घेते. सजावटीसाठी आपण आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्सचे काप यावर टाकणार आहोत आणि थोड्याशा केशरच्या कड्या. तर तयार आहे आपले आंब्याचे चविष्ट असे लाडू. तुम्ही पण हे लाडू नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही आंब्यापासून अजून कोणत्या रेसिपीज बनवतात. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.